हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। आपण आत्तापर्यंत माऊलीच्या अध्याय 2 ओवी क्रमांक 302 तोवर आपण चर्चा केलेली आहे। यापुढं आपल्याला गीतेतला श्लोक क्रमांक 59 आणि त्यावर आधारित माऊलींच्या ओव्या त्याचं चिंतन करावयाचं आहे। आणि या 59व्या श्लोकमध्ये भगवंताने साधना सांगितलेली आहे। काय आहे हा श्लोक? विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते। भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना, निराहारी म्हणजे इंद्रियाच्या द्वारे विषयाचे प्रत्यक्ष ग्रहण न करणाऱ्या पण देह तादात्म्य असलेल्या मनुष्यांचे विषय तर निवृत्त होतात, परंतु विषयाबद्दलचा रस निवृत्त होत नाही। विषयाबद्दलचे प्रेम अर्थात राग अर्थात आसक्ती विचार मनात शिल्लक राहतात। आणि आत्ता जरी ओवी आपण 303 पाहणार असलो तरी 318व्या ओवीमध्ये हे तत्व माऊलींनी नंतर सांगितलेलंच आहे। आणि ती तेवढी ओवी थोड्याशा अर्थासह आपण पाहू, तपशिलात पुढे बघणार आहोतच। सिद्धांत म्हणून सांगितलाय माऊलींनी आणि श्लोक हा जो 59वा आत्ता आपण वाचला त्यातलं रसोप्यस्य किंवा अगोदरचा शब्द रसवर्जम त्यावरचा हा सिद्धांत माऊलींनी सांगितलेला आहे। ओवी 318। एरवी बाह्य विषय तरी नाही, परी मानसी होईल जरी काही, तरी साध्यन तूची पाही संसारू असे। अर्थात एरवी बाहेरील विषयांचा त्याग केला म्हणजे इंद्रियाचा विषयाशी प्रत्यक्ष संबंध येऊ दिला नाही, पण मनात काही वासना शिल्लक असतील, कल्पनेद्वारे भोग घेतला जात असेल, जुन्या स्मृती मनात येत असतील, तर साध्यंत म्हणजे संपूर्ण संसार त्याच्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे असे पहा। कशाचाही अजून त्याग झालेला नाही, विषयाशी संगम तक्ता अजून घटित झालेले नाही असे जाण। आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं जर काय असेल तर विषय प्रत्यक्ष त्यांचा संबंध हा संपला तर पाहिजेच पाहिजे, पण मनातनं संगम तत्वा घटित झालं पाहिजे। आणि यामुळं माऊली असं म्हणतात की परमात्म्याच्या आणि आत्म्याच्या साक्षात्कारामुळे रस सुद्धा निवृत्त होतो। आपण जो रस पाहतो तो व्यवहारातला रस, आणि आत्मरसामध्ये एकदा गोडी निर्माण झाली तर या त्रिपुटीतील कोणताही रस तुम्हाला भावणार नाही, जीवाला भावणार नाही। आणि पंचेंद्रिये त्यांच्या त्यांच्या रसापासून निवृत्त त्यामुळे होतात व मनही विषय विचारांच्या रसापासून म्हणजे आसक्तीपासून निवृत्त होते। केव्हा? आत्मानुभूती प्राप्त झाल्यानंतर। या ठिकाणी विषयातील रसाची निवृत्ती होईपर्यंत मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह ही साधना म्हणून सांगितलेली आहे। अर्थात वीतराग होणे ही ती साधना। वीतराग होण्याची साधना विस्ताराने आपण श्लोक क्रमांक 56, आता हा श्लोक आपण 59वा पाहिला आणि 56व्या श्लोकामध्ये आपण पाहिली होती। तो 56 क्रमांकाचा श्लोक एकदा आपण बघूया, आपला पाठ पक्का झाला पाहिजे।
यामध्ये वितरागाची साधना भगवंतांनी सांगितलेली आहे. दुःखेष्व अनुविघ्नमना सुखेषु विगतस्पृहा वीतराग भय क्रोध स्थिततीर मुनिरुच्यते. आणि त्यातला काही अंश आपण थोडासा विचारात घेऊ. काय म्हणतात? द्वेष हा सर्वांना कळणारा आहे आणि द्वेषाच्या विरुद्ध शब्द म्हणजे राग, म्हणजे आवड, अर्थात आसक्ती. राग द्वेष शब्द आला की त्याचा अर्थ क्रोध व द्वेष असा घेऊ नये. राग म्हणजे पाहिजे पाहिजे असे वाटणे आणि विविध विषय, स्त्री, पुत्र, सत्ता, संपत्ती, कीर्ती संबंधाने सुखाची इच्छा. थोडक्यात राग म्हणजे इच्छा, आसक्ती. इच्छा, कामना, वासना, ममत्व, स्पृहा, आर्तता, अभिलाषा, आशा, अपेक्षा, तृष्णा, मोह आणि लोभ ही रागाचीच, आसक्तीचीच रूपे आहेत. या सर्वांचा उगम चित्तात सारख्याच पद्धतीने होत असतो आणि ही प्रक्रिया वीतराग म्हणजे रागरहित अर्थात आसक्ती इच्छारहित होण्यासाठी समजून घेणे आवश्यक आहे. साधना आहे आणि साधना केल्याशिवाय आत्मानुभूती प्राप्त होणार नाही आहे. आणि आणखी त्याचा तपशील या ठिकाणी सांगताना भगवंत म्हणतात की वीतराग होणे म्हणजे राग संपूर्णपणे संपणे. रागाच्या म्हणजे आसक्तीच्या वर दाखविलेल्या सर्व छटा संपणे. मन आसक्तीच्या या विविध रूपामध्ये रेंगाळत राहते. मायेच्या अविद्येचा विक्षेप व आवरणशक्तीच बळीत पडत राहते. आत्मस्वरूपाच्या आनंदरूप प्राप्तीपासून दूर दूर जात राहते. त्यामुळे ज्ञानयोग व निष्काम बुद्धियोगात स्थिर राहणे अर्थात सतत अवेअरनेसनेस सावध चित्त राहून व्यवहारात नीतीपूर्ण कृती विशेषतः सेवा करीत राहणे गरजेचे आहे. ज्ञानयोग समत्वरूप निष्काम बुद्धियोग जोपासून राग म्हणजे आसक्ती दूर ठेवणे ही साधना होय. ज्ञानयोग बुद्धियोग सिद्धीस गेला की वितराग व स्थितप्रज्ञत्व हा त्याचा अनुभव येतो. आणि अशा प्रकारे या 56व्या श्लोकाचा आपण अशा प्रकारे अर्थ समजून घेतला. साधना परिपक्वावस्थेत जाऊन वैराग्य प्राप्त होऊन मनात विषयासंबंधाने विचार येणे बंद झाले आहेत. अशा प्रकारे रसाची निवृत्ती अनुभवास येणे हे स्थित प्रज्ञावस्था प्राप्तीचे लक्षण आहे असे लक्षात घ्यावे. आता या 59व्या श्लोकावर माऊलीच्या ज्या ज्या ओव्या येतात त्या ओव्या आपण पाहू. माऊली म्हणतात, अर्जुना आणिकही एक सांगेन ऐके कवतिक. माऊली मुद्दामून काहीतरी वेगळं सांगणार आहेत बरं का. कौतुक शब्द वापरला आहे. या विषयांते साधक त्यजती नियमे 303. अर्जुना आता आणखी कौतुक जाणवणारी गोष्ट सांगतो, ऐक. जे साधक स्वतःला नियमात बांधून म्हणजे निग्रह करून विषयाचा त्याग करतात आणि पुढे उपवास, मौन व श्वासानुसंधान या संदर्भात माऊलींनी आपल्याला साधना सांगितलेली आहे. क्षोत्रादी इंद्रिये आवरती परिरसने नियमू न करीती ते सहस्त्रधा कवळी जती विषयी इही 304. ते श्रोतादी इंद्रियांना शब्दादी विषयापासनं आवरतात परंतु रसनेंद्रियाचे म्हणजे जिव्हेचे नियम करण्यात अयशस्वी होतात. म्हणजे अन्य इंद्रिय आवरणे सोपं पण रसनेंद्रियाचं जिव्हेचे नियमन करणं अवघड आहे असं माऊली इथं सांगत आहेत. तेव्हा त्या साधकाचे मन सर्व वैचारिक विषयांना सहस्रपटीने कवटाळीते. पंचेंद्रियाचे विषय व इतर वैचारिक विषयासंबंधाने मनात येणारे विचार खूप वाढतात आणि म्हणून आपल्याला या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये 3 साधना अशा प्रकारे सांगितलेल्या आहेत. पहिल्या साधनेचं नाव आहे उपवास. दुसरी साधना आहे मौन
आणि तिसरी साधना आहे श्वासानुसंधान. आणि या सगळ्या एक एक करून करायच्या नाहीत, एक साथ सायमल्टेनियसली करायच्या आहेत. गीतेतील श्लोकात 5 इंद्रिये आणि त्यांचे 5 विषय यांचा त्यांच्या रसाचा म्हणजे आसक्तीचा एकत्रित विचार केलेला आहे. माऊलींनी अन्नाचा म्हणजे रसेनेंद्रियाचा विचार थोड्या वेळासाठी वेगळा काढलेला आहे. म्हणून कौतुक ऐक असे ओवी 303 मध्ये म्हटले आहे. मूळ विषय आहे समत्व. समत्व ही साधना असलेला बुद्धियोग. सतत चित्त सावध ठेवून सर्व द्वंद्वाच्या बाबतीत समता जोपासणे व स्थितप्रज्ञत्वाची म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे. साधनेचे उपकरण काय आहे? शरीर, मन व बुद्धी. आणि अवजारे काय आहेत? मौन, उपवास आणि श्वासानुसंधान. ज्या साधकांनी आत्मानुभूतीच्या प्राप्तीसाठी ज्ञान तसेच भक्तीस ध्यानाभ्यासाची जोड दिली आहे, जागृतावस्थेत सुद्धा ध्यानात म्हणजे प्युअर अवेअरनेसनेस राहण्याच्या साधनेची जोड दिली आहे, त्यांना उपवासाचे महत्त्व म्हणजे अन्नाचे महत्त्व लगेच पटेल. ध्यानाभ्यासाच्या 3 ते 8 दिवसाच्या अशा शिबिरात उपवासावर भर असतो. दिवसभरात 3-4 वेळेस प्रत्येकी अर्धा 1 ग्लास द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड डाएट व आवश्यक तितके पाणी म्हणजे ते सुद्धा कमीत कमी असा आहार असतो. जागृतावस्थेत पोटात थोडी भूक असताना मनातील विचार खूप खूप कमी झालेले असतात. पण कोणीही साधक आहाराविना तर राहू शकत नाही. त्यामुळे मधून थोडासा आहार, अर्धा 1 ग्लास रस घेणेही आवश्यक असते. तो घेतला की साधकाच्या लक्षात येते की विचारांचे मनात येणे आता वेगाने सुरू झाले आहे. रस घेतला की विचार सुरू. मनाचा आणि शरीराचा हा स्वभाव आहे. मनातील विचारांच्या आवेगाचा आहाराशी म्हणजे भुकेशी असलेला संबंध शिबिराचे गुरु लक्षात आणून देतात व मनातील विचार 15-20 मिनिटांनंतर पुन्हा कमी होऊन जातात. ध्यानाभ्यास सुरू राहतो. उपवासाचा खरे पाहता उपाशी पोटाचा महिमा व महत्त्व ध्यान शिबिरात अशा रीतीने साधकांच्या प्रतीतीस येते. इतर इंद्रियाप्रमाणे रसनेंद्रियाला आवर घालणे हे तर आहेच, पण रसनेंद्रियाचे इतर इंद्रियावर विशेषतः मनावर किती स्वामित्व चालते हे माऊलींनी या ओवीत सांगितले आहे. म्हणून मागील ओवी कौतुक ऐक असे म्हणाले आहे. अशा रीतीने बहुतांश साधक साधना शिबिरात ही ओवी अनुभवतात. हा सिद्धांत श्रीमद भागवतामध्ये अवधूत अर्थात दत्तात्रेय उपाख्यानात पुढील प्रमाणे सांगितला आहे. निराहाराद्वारे मनासह इंद्रियावर विजय मिळवता येतो, परंतु आहार पूर्णतः वर्जित करताच येत नाही. जोपर्यंत जिभेला ताब्यात ठेवता येत नाही तोपर्यंत जितेंद्रिय होऊ शकत नाही. जीभ जिंकली तर सर्व इंद्रिये जिंकली असे खुशाल समजावे. अन्यथा मासा जसा आमिषाला बळी पडतो तसे होते. रसनेंद्रियाचा हा बोध माशापासून घ्यावा. स्कंद 11 अध्याय 8 आणि श्लोक 19 ते 21. अवधूत आणि यदु संवादामध्ये 24 गुरु आणि तो बोध या भागवतात सांगितलेला आहे. रसनेंद्रियाचे प्रभुत्व नेमकं काय आहे तर वरील अनुभव ध्यान शिबिरात न जाताही मिळवता येईल बरं. त्यासाठी प्रत्येक दशमीला फक्त एक जेवण म्हणजे विशेषतः एकादशी करणारे जी मंडळी आहेत त्यांनी अशा प्रकारे रसनेंद्रियाचं प्रभुत्व कमी करण्याकरता प्रयत्न करावा. एकादशीला तो उपवास करायचाच आहे, परंतु दशमीला एकदा 12 वाजता जेवल्यानंतर संध्याकाळचं जेवण करायचं नाही. तेही नेहमीच्या अर्धे घ्यावे. पहा, साधना आहे आणि त्यामुळं असं काही केल्याशिवाय आपली साधना सफल होणार नाही. म्हणजे दशमीला
रोज जेवतो त्यापेक्षा अर्ध जेवण 12-1च्या सुमाराला घ्यायचं आहे. एकादशीला फक्त द्रव आहार घ्यावा. साबुदाणा आणि आणखी कितीतरी गोष्टी आहेत, पण तसं न घेता द्रव आहार घ्यावा. द्वादशीला पुन्हा एक जेवण, तेही नेहमीच्या अर्धे घ्यावे. दशमी व द्वादशीला वरीलप्रमाणे अर्ध्या जेवणाव्यतिरिक्त द्रव आहार किंवा एखादे फळ घेता येईल. म्हणजे 3 दिवस पोटात सतत थोडीशी भूक राहील असे प्रत्येक दशमी, एकादशी आणि द्वादशीला पाहत जावे. प्रस्तुत ओवी वरील परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे अनुभवास येईल. पोटात सतत थोडीशी भूक राहील असा उपवास आणि अशा उपवासासोबत श्वासाचे अनुसंधान, अजपाजप, सोहमभाव आणि व त्यासोबत मौन या 3 विनामूल्य गोष्टी आध्यात्मिक साधनेत वेगाने प्रगती घडवून आणतात. हे नेहमीसाठी लक्षात ठेवावे. प्रेम भक्तिरस अनुभवत यांत्रिकीपणा नसलेले बसून किंवा नाचत वैखरीने भजन म्हणणे, नामस्मरण करणे, आध्यात्मिक वाचन श्रवण करणे, सद्गुरूंना शंका विचारणे व त्यांच्याशी शांतपणे अध्यात्मावर चर्चा करणे यांना मौनामध्ये व्यत्यय किंवा खंड समजू नये. या व्यतिरिक्त असलेले शब्द म्हणणे, वाचणे, ऐकणे, लिहिणे, मनात येऊ देत राहणे, तसेच खानाखुना करणे, ओठ बंद ठेवून फक्त डोळ्यांनी वर्तमानपत्र वाचणे, TV पाहणे या क्रिया केल्यास मौनामध्ये खंड पडला असे समजावे. अशा प्रकारे मौन खंडित होणे कमीत कमी कालावधीसाठी व कमीत कमी वेळेस राहील अशा दृष्टीने सजग राहणे म्हणजे मौन, आणि असे मौन केल्यास ती साधना होते असे लक्षात ठेवावे. आता मौनाचे महत्त्व किंवा महात्म्य काय आहे ते गीतेतील 10व्या अध्यायाचा आपण आधार घेऊन चिंतन करणार आहोत. भगवंतांनी मौनाला दिलेले महत्त्व पुढील प्रमाणे लक्षात घ्यावे. भगवंत विभूती योग अध्याय 10 आणि श्लोक 41 मध्ये म्हणतात, जे जे विभूतीने म्हणजे ऐश्वर्याने युक्त, समृद्धीने म्हणजे शोभा सौंदर्याने युक्त व ऊर्जेने म्हणजे बल शक्ती सामर्थ्याने युक्त आहे, ती वस्तू सजीव, निर्जीव, भाव, क्रिया, गुण माझ्या तेजाच्या अंशापासून झाली आहे असे तू जाण. अर्थात मी तेथे असल्याचे जाण. सारांश, जेथे जेथे व्यक्तीमध्ये किंवा इतरत्र ऐश्वर्य, तेज, सौंदर्य, शक्ती, समृद्धीद्वारे विलक्षणता विशेषता दिसून येते, ती भगवंताचीच आहे असे जाणावे आणि असा हा भाव जोपासावा. अध्याय 10 मध्ये भगवंतांनी त्यांच्या बऱ्याच विभूती सांगून श्लोक 41 मध्ये सर्वच विभूतीचे महत्त्व वरीलप्रमाणे विशद केले आहे. तत्पूर्वी श्लोक 38 मध्ये मौन आणि ज्ञान भगवंताच्या विभूती असल्याचे सांगितलेले आहे. मौन आणि ज्ञान हे भगवंताच्या आत्म्याच्या अस्तित्वाचे ठिकाण, आत्म्याचे अस्तित्व अनुभवण्याचे ठिकाण आहे असे जाणावे. आणि त्याकरता दोन्ही जे काही श्लोक आहेत, श्लोक क्रमांक 38, श्लोक क्रमांक 41, दोन्ही श्लोकांचं मी वाचन करतो. अध्याय 10 श्लोक 38. दंडो दमयताम अस्मि नीतिरस्मि जिगीषताम मौनम चैवास्मि गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवता अहम. श्लोक 38 आणि 41. यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमद्दुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छन्त्वं मम तेजोश संभवम. अशा रीतीने भगवंत आपल्याला मौनाचं, ज्ञानाचं महत्त्व सांगत आहे. आपल्या सर्व विभूतीचं महत्त्व सांगत आहेत. आता आपण श्लोक अध्याय 17 मध्ये प्रवेश करणार आहोत. 17 मध्ये भगवंतांनी श्लोक 16 मध्ये मौनाविषयी सांगितलं आहे. मौन हे एक मानसिक तप आहे असं भगवंत म्हणतात. अध्याय 17 16 नंबरचा श्लोक.
मनप्रसाद सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहा भावसंशुद्धी इति एत तपमान समुच्यते. मौन हे मानसिक तप आहे. आता यापुढं अध्याय 18 आणि ओवी 1154 मध्ये भगवंत याविषयी काय म्हणतात तेही आपण आता पाहणार आहोत. ओवी 1154 अध्याय 18 ओवी अशी आहे. मनोनिया तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होयतेने तत्वता स्तवितो माते. भगवंत म्हणतात स्तवन आळवणी करताना साधक शब्दाद्वारे माझ्याशी बोलतो. माझ्याशी बोलता बोलता त्या बोलणाऱ्या क्रमयोगाला मी अभेदाने भेटतो. त्या भेटीमुळे जे मौन निर्माण होते त्या मौनात माझे खरे स्तवन असते. मौनाचा अर्थ यापेक्षा आणखी कोण चांगल्या पद्धतीने समजावून सांगेल. पुन्हा त्या माऊलीच्या ओवीचं मी पठन करतो. मनोनी तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होयतेने तत्वता स्तवितो माते. आणि यानंतर अनुभव काही आहे तो सांगितला गेलेला आहे. आळंदी येथे अजान वृक्षाखाली पारायण करतानाच्या काळात, पंढरपूर येथे चातुर्मासातील वास्तव्यात, पायीवारी करतानाच्या काळात जास्तीत जास्त कालावधीसाठी पोटात थोडीशी भूक सतत असणे, श्वासाचे अनुसंधान जोपासणे व मौन या 3 साधना एकत्रितपणे अनुष्ठानवत करणे त्वरेने आत्मानुभूतीकडे नेते असं माऊलींच्या या ओव्यावर्ण आपल्याला लक्षात येतं. ध्यानाभ्यासात साधनेत आहार कसे स्वामित्व गाजवते याचे विज्ञान आपल्याला पुढच्या 2 ओवीत माऊलीच सांगत आहेत. आपल्याला माऊलीचं म्हणणं फक्त प्रमाण आहे आणि म्हणून आपण त्याचा विचार करत असतो. माऊली पुढच्या ओवीत सांगतात 305वी ओवी. जैसी वरीवरी पालवी खुडिजे आणि मुळी उदक घालिजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा. एखादी झाडाची पालवी वरवर खुडावी आणि मुळाला मात्र पाणी घालावे. असे केले असता त्या वृक्षाचा नाश कसा होईल बरं? तर होणार नाही. तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी अंगे फाके तैसा मानसी विशोपोखे रसनाद्वारे. या रसनेचं कौतिक माऊली सांगतायत. म्हणतात ते झाड पाण्याच्या जोरावर म्हणजे मातीतील अन्न शोषून आडव्या अंगाने उलट अधिकच फोपावते. त्याप्रमाणे अन्नामुळे सर्वच विषय विचार मनात फोपावतात. मनामध्ये विषयांचे पोषण होते. एरा इंद्रिया विषय तुटे म्हणजे कौतिक या रसनेचं जे केलेलं आहे हे सांगताना अन्य इंद्रियाबद्दल माऊली सांगतात. एरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस हटे जे जीवनची हे न घटे येणे विन. 307वी ओवी. इतर श्रोत्रादी इंद्रियापासून शब्दादी विषय जबरदस्तीने दूर ठेवता येतात, पण तशा जबरदस्तीने रसनेंद्रियापासून रस म्हणजे अन्न हा विषय दूर ठेवता येत नाही. कारण अन्ना वाचून देहाचे जीवनच शक्य होत नाही. जबरदस्तीने आहाराचा पूर्ण त्याग केला तर पोटातील आग बुद्धीस आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर न होऊ देता अन्नाची आठवण सतत करून देत राहते. त्यामुळे पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक सतत ठेवणे हे ध्यानाभ्यासात स्थिर राहण्याचे विज्ञान आहे. उपवासामागील विज्ञान कोणचं? सुसह्य भुकेमुळे ध्यान सोपे होते हे ते विज्ञान. नुकतेच जेवण केलेले असताना पोट भरलेले असताना ध्यान केल्यास झोप लागणे म्हणजे तमोगुण वाढणे साहजिक असते.
त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर जेवणाद्वारे प्राप्त झालेली ऊर्जा शरीरास मनास कृतिशील करीत असते, रजोगुण वाढवित असते. ध्यान लागण्यासाठी ध्यानात बसल्यावर सुरुवातीस गुरुस्मरणाने सत्वोद्रेक साधावयाचा आहे, अर्थात रज व तमोगुणाचा अव्हेर करावयाचा आहे आणि सजगतेने साक्षीभावात बसून राहावयाचे आहे. जेव्हा पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक असते तेव्हा रजोगुणाचा व तमोगुणाचा आपोआप अव्हेर झालेला असतो. मनात सजगता दक्षता आपोआप असते, वृत्तीप्रवाह आपोआप क्षीण झालेला असतो. सारांश, पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक असणे ही अवस्था बंद डोळ्याने ध्यान लागण्यासाठी तसेच जागृतावस्थेत ध्यानात राहण्यासाठी जे जे आवश्यक असते ते ते आपोआप उपलब्ध करून देत असते. सर्व प्रकारची अनुकूलता प्राप्त करून देत असते. अविद्येची विक्षेप शक्ती आवरण शक्ती कमी करत आत्म्याच्या अनुभवाकडे घेऊन जात असते. असे आहे आत्मानुभूती प्राप्त्यर्थ ध्यानाभ्यासात सहजतेने स्थिर राहण्याचे विज्ञान. उपवासाचे एकादशीचे महात्म्य निव्वळ वाचल्याने, एकादशी दुप्पट खाशी असा विनोद केल्याने, नेहमीच्या अन्नाऐवजी उपवासाचे तळीव पदार्थ खाल्ल्याने आत्मानुभूतीच्या दिशेने काहीही फायदा होत नाही. पोटात थोडीशी पण सुसह्य अशी भूक ठेवल्याने आत्मानुभूतीच्या दिशेने वाटचाल सुरू होते आणि भगवंताचे अर्थात आत्म्याचे सानिध्य अनुभवण्यासाठी आवश्यक असा उपवास वारंवार करणे, दीर्घकाळ करणे आवश्यक असल्याची खात्री पटते. तरी प्रत्येक दशमी, एकादशी, द्वादशी असे 3 दिवस सतत पोटात थोडीशी व सुसह्य अशी भूक असल्याच्या अवस्थेत राहून ध्यानाभ्यास समता जोपासत समग्रतेने निष्काम कर्म, आध्यात्मिक श्रवण, वाचन, नामस्मरण आणि निद्रेव्यतिरिक्त उर्वरित वेळ सजगता साक्षीभावासह अजपाजप म्हणजे श्वासानुसंधान अशी दिनचर्या अवश्य ठेवावी. विशेषत्वाने असा अजपाजप या 3 दिवसात दिनचर्येत असलेल्या सर्व अनुकूलतेमुळे निर्गुण साक्षात्काराकडे वेगाने नेतो. आता आहाराचे विज्ञान. या ठिकाणी सात्विक, राजस आणि तामस आहार आणि त्याविषयीची चर्चा आपल्याला करायची आहे, चिंतन करायचं आहे. कारण माऊलींनी आता आपल्याला किती स्पष्ट सांगितलंय की बाकीची गोष्ट राहू द्या हो, परंतु रसनेंद्रियावर विजय मिळवल्याशिवाय आत्मानुभूतीकडचा प्रवास होत नाही. आणि म्हणून अध्याय 17 भगवंतांनी सुद्धा या आहाराचं वैशिष्ट्य मुद्दामून श्लोकांची रचना करून सांगितल्या गेलेलं आहे. आत्मानुभूती प्राप्त्यर्थ साधकाने स्वतःच्या व्यक्तिमत्वातील रजो तमोगुण संपवून स्वतःचे व्यक्तिमत्व सात्विक करणे आवश्यक आहे. शरीर तसेच मन बुद्धी हे आहाराप्रमाणे तयार होत असतात हे लक्षात घेऊन आहाराचे विज्ञान अध्याय 17 विस्ताराने सांगण्यात आलेले आहे. त्याकडे निव्वळ सात्विक, राजस, तामस आहार असे सैद्धांतिक दृष्टीने न पाहता त्यातील विज्ञानासह सात्विक आहार प्रत्यक्षात आचरणात आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने माऊलींनी निरूपण केलेले आहे. वरील परिच्छेदात सांगितलेले सुचक्र इतर दिवशीही सुरू ठेवण्यासाठी, जागृतावस्थेत मनाची चंचलता कमी राहण्यासाठी, वृत्तीप्रवाह क्षीण राहण्यासाठी, बुद्धी स्थिर व सूक्ष्म राहण्यासाठी आहार अल्प व भरपूर संतुष्टी देणारा असणे आवश्यक आहे. म्हणजेच अध्याय 17 आणि श्लोक क्रमांक 8 प्रमाणे सात्विक असणे आवश्यक आहे. काय सांगितलं श्लोक आपल्याला आठवा, तर त्या ठिकाणी सात्विक आहाराविषयी भगवंत सांगतायत. आयुस्सत्वबलारोग्य सुखप्रीप्ती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियः. अध्याय 17 श्लोक 8. या श्लोकात भगवंतांनी सात्विक व्यक्तींना प्रिय असणारा अर्थात सात्विक आहार सांगितलेला आहे. सात्विक आहार हा आयुष्य, आरोग्य, सुख, प्रीती वाढविणारा आणि विशेष म्हणजे सत्वगुण व त्यासाठी बळ वाढविणारा
असतो. अर्थात सात्विक कर्मासाठी सात्विक ऊर्जा उत्साह प्राप्त करून देणारा, चित्त स्थिर करण्यासाठी व अपरिग्रह दया क्षमादी दैवी संपत्ती, तसेच आत्मानात्म विवेक धारण करण्यास पोषक असणारा, अर्थात त्यासाठी सजगता सात्विक धृती वाढविणारा असतो. सारांश, सात्विक आहार आत्मस्वरूपाजवळ घेऊन जातो. सात्विक आहार रसयुक्त स्निग्ध शरीरात टिकून राहणारा, हृदयास आल्हाद देणारा असतो. आहार चौरस असावा. स्निग्ध म्हणजे तेला तुपात तळलेला असा अर्थ घेऊ नये. आहारामध्ये थोडेसे साजूक तूप असावे, ओले नारळ, भिजत घातलेले बदाम शेंगदाणे असावेत, असा स्निग्ध पदार्थाचा अर्थ घ्यावा. रसयुक्त हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. रसयुक्त म्हणजे फलाहार, फळांचा रस हे तर आहेच. शिवाय गाजर, मुळे, टमाटे, भेंडी, काकडी, बीट, पत्ता, कोबी, मोड आलेली कडधान्ये, ओले नारळ, भिजत घातलेले बदाम शेंगदाणे इत्यादी न शिजलेले रसयुक्त पदार्थ, तसेच दह्याच्या वापराद्वारे वरील पदार्थाच्या मिश्रणाद्वारे केलेल्या कोशिंबिरी याचे प्रमाण आहारात विपुलतेने असावे. भाजी कापल्यानंतर लवकर शिजवावी, कमी प्रमाणात शिजवावी, मसाल्याचे प्रमाण अत्यल्प असावे. त्यामुळे भाजीमध्ये असलेल्या मूळ रसाचे प्रमाण कमी होत नाही. अशा पदार्थामध्ये त्याच्या मूळ रसाची चव टिकून राहते. जीवनसत्वे व खनिजांचे म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्सचे प्रमाण कमी न होता स्थिर राहते. अशा पदार्थांना माऊली ओवी 128 मध्ये म्हणतात, रसे गाडी वरी ढिली, द्रवभावी आथिली, ठाये ठावो सोडली अग्नितापे. अर्थ, रसाने अतिशय भरलेली, चावण्यासाठी वातड व कठीण नसलेली आणि शक्य तेथे अग्नीची उष्णता टाळलेले पदार्थ. अशा पदार्थात शरीरासाठी आवश्यक व शरीरात स्थिर राहणारे म्हणजे टिकून राहणारे घटक जसे जीवनसत्व व खनिजे, विटॅमिन्स आणि मिनरल्स विपुलतेने असतात. श्लोकातील स्थिरा या पदाचा हा अर्थ आहे. सत्वगुणाच्या उत्कर्षात पडलेल्या भोक्त्याची आवड मधुर रसाच्या ठिकाणी वाढते. आणि हे माऊलीने ओवी क्रमांक 125 मध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ कितीही गोड खाल्ले तरी चालते असा न घेता, जिलेबी, रसगुल्ल्यासारखे अतिगोड पदार्थ न आवडता आता दुधापासून तयार केलेले व कमी साखर वापरणे मधुर चव असणारे पदार्थ जसे आंबट नसलेले मलई मिश्रित श्रीखंड, रसमलाई, बासुंदी, कंदी पेढे इत्यादी आवडू लागतात. आणि अल्प प्रमाणात खाऊन पूर्ण तृप्ती मिळते असा मधुर या शब्दाचा अर्थ घ्यावा. शक्य असेल तेव्हा साखरेऐवजी लोहतत्व असलेला गूळ मधाचा वापर करावा. सात्विक आहाराचा विचार करताना पेयांचाही विचार करावा. म्हशीच्या दुधापेक्षा गाईचे दूध सात्विक, दुधापेक्षा आंबट नसलेले दही चांगले व त्याहीपेक्षा अशा दह्यापासून केलेले ताक चांगले, पाणी सर्वात चांगले. हिवाळ्यामध्ये साधे व उन्हाळ्यात माठातील पाणी उत्तम. माऊली म्हणतात, असा आहार मनुष्य आयुष्य आणि आरोग्य वाढवतो. बाह्य शरीरावर व आत मन बुद्धी याचा सुपरिणाम करतो, उपयोगी ठरतो. घरामध्ये स्त्री पुरुष नातेवाईक मित्र व कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकारी कनिष्ठ यांना सुख देणे व त्यांच्याकडून सुख प्राप्त होणे अशी सुखाची देवघेव वाढते. मनाची प्रसन्नता वाढते, ब्रह्मानंदाशी सौख्य वाढते. अशा रीतीने माऊलींनी हे तत्व ओवी क्रमांक 136-37 मध्ये सांगितलेलं आहे. 17व्या अध्यायातल्या याच श्लोकावर चिंतन करताना अशा रीतीने वर वर्णन केलेले पेय पदार्थ म्हणजे श्लोकामधल्या रस्त्या, स्निग्धा, स्थिरा, हृद्या या विशेषणाने सांगितलेला सात्विक आहार असा श्लोक 8चा अर्थ घ्यावा. वरील प्रमाणे रसयुक्त पदार्थ खाण्याची चव जिभेस आवडू लागल्यानंतर श्लोकातील रस्या व वृद्ध्या या पदार्थावर सांगितलेले पदार्थ अर्थात रसयुक्त व हृदयास आल्हादकारक असलेले पदार्थ आणि सध्या जिभेस आवडणारे पदार्थ यातील फरक कळतो. माऊलींनी मधुर शब्द हृद्य या अर्थाने वापरलेला आहे, गोड या अर्थाने वापरलेला नाही. हा फरक स्पष्टपणे कळण्यासाठी नेहमीच्या एका जेवणाऐवजी मोड आलेले वाटीभर मूग, मटकी किंवा रात्रभर भिजलेले शेंगदाणे व थोडासा गूळ भरपूर चावून हळूहळू खा.
यावरून पक्के लक्षात येईल की माऊली ओवी 129 मध्ये सांगितल्याप्रमाणे अल्पी जिही अपारू तृप्ती राहे, अर्थात अशा अल्पशा आहाराने भरपूर तृप्ती मिळते. पुढील आहार लवकर घ्यावासा वाटत नाही अशी तृप्ती प्राप्त होते. त्यामुळे मधून काहीही खावेसे प्यावेसे वाटत नाही आणि दिवसभरात 2 किंवा 3 आहार घेऊन तृप्त राहायला होते. साहजिकच वजन कमी असलेली अशी निरोगी सडपातळ शरीर यष्ट प्राप्त होते. श्लोक 8 द्वारे व त्यावरील ओव्याद्वारे वर्णन केलेले पदार्थ हे सध्याच्या आहारशास्त्राप्रमाणे व पूर्वापार चालत असलेल्या आयुर्वेदाप्रमाणे असल्याचे लक्षात येईल. सध्या जिभेस आवडणारे पदार्थ शाकाहारी आहेत, पण असावे तितके सात्विक नाहीत आणि रजोगुणाचे प्रमाण बरेच जास्त आहे. सध्याच्या आहारातील सत्वगुणांचा अंश पुष्कळ प्रमाणात वाढविणे व रजोगुणाचा अंश पुष्कळ प्रमाणात कमी करणे शक्य असल्याचे आहारात कोणता व कसा बदल केल्याने साध्य करता येते ते वरील विवेचनावरून आणि पुढील परिच्छेदातील श्लोक क्रमांक 9 मध्ये सांगितलेल्या राजसिक आहारावरून लक्षात घ्यावे. बघा, अध्याय 17 मध्ये याला भगवंतांनी किती महत्त्व दिलेलं आहे. आता अध्याय 17 आणि श्लोक 9 मध्ये राजसिक आहार सांगितला. तो श्लोक मी वाचतो. कटवं लवनातुष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकामयप्रदः. राजसिक व्यक्तीस प्रिय असणारा आहार, अर्थात अशा आहारांच्या उपभोक्त्यामध्ये रजगुण वाढणारा आहार, रजोगुणापासून बनलेल्या व त्यामुळे चंचल असलेल्या मनास अजूनही चंचल बनविणारा व आत्मस्वरूपापासून दूर नेणारा आहार सांगितला आहे. का सांगितलं आहे? यापासनं आपण दूर राहायला हवं म्हणून. श्लोकाचा अर्थ, कडू, आंबट, खारट, वाफ निघणारे असे अति उष्ण, तिखट, रसहीन असणारे वृक्ष, दाहकारक असणारे आम्ल, पित्त, ॲसिडिटी वाढवणारे पदार्थ राजसिक आहारात येतात आणि ते दुःख, शोक आणि रोग यांना उत्पन्न करणारे असतात. अशा व्यक्ती घाम येईल इतके तिखट पदार्थ खातात. भारतीय उपखंडात प्रतिमांशी खाल्ल्या जाणारे मिठाचे सर्वसाधारण ॲव्हरेज प्रमाण हे पाश्चात्याच्या तुलनेत दुप्पट आहे. सारांश जिभेला जशी सवय लावू तशी लागते हे लक्षात घ्यावे. उरळी कांचे इत्यादी निसर्गोपचार केंद्रात कमी मिठांचे जेवण हेच औषध आहे असे सातत्याने सांगण्यात येते. सात्विक आहाराचे परिमाण वाढवले व राजसिक आहाराचे जेवणातील परिमाण कमी केले की आपोआप शरीरातील जाणारे मिठाचे व इतर अनुचित रसांचे प्रमाण अर्थातच कमी होते. कांदा, लसूण, अद्रक, सुंठ, लवंग, मोहरी, हिंग व इतर मसाले यांचा जास्तीत जास्त व अनावश्यक असलेला वापर राजसिक आहारात असतो. बेकरीतील पदार्थ रजोगुणी असतात. त्यातील मैदा शरीरातील वात वाढवतो. फ्रीज व मायक्रो ओव्हनचा वापर अमर्याद करू नये. जेवण फ्रीजमध्ये ठेवून काही तासांनी मायक्रो ओव्हनमध्ये गरम करून खाणे हे जेवण ताजे असल्याचा आभास निर्माण करते, पण वास्तवात सत्वगुण कमी करते. फ्रीजमधील अतिथंड पाणी न पिता माठातील पाणी पिणे व पाणी प्रत्येक वेळी बसून पिणे हे वातवृद्धीपासून शरीरात दूर ठेवते. आहारशास्त्र आहे आणि त्याचा विचार गीतेत केलेला आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. कोका कोलासारखे शीतपेय वर्ज्य करावीत. चहा कॉफीसारखे उष्णपेय, कुल्फी, आईस्क्रीम, चॉकलेट, टॉफी, पान इत्यादी चोष्य व लेह्य असलेले राजसिक पदार्थ अल्प प्रमाणात किंवा क्वचित घ्यावेत. कृतिशील व्यक्तींनी सकाळचा नाश्ता जास्त प्रमाणात, दुपारचे जेवण मध्यम प्रमाणात व रात्रीचे जेवण अल्प प्रमाणात, ते सुद्धा रात्री 8च्या आत घेऊन रात्री 10च्या सुमारास झोपावे. बुद्धियोगाचे, कर्मयोगाचे आचरण समग्रतेने होण्यासाठी TV, वर्तमानपत्रासाठी दिवसभरात 15-20 मिनिटापेक्षा जास्त वेळ देऊ नये. अशा दिनचर्येमुळे सकाळी 4 ते 5च्या दरम्यान स्वतःला ठरविलेल्या वेळी आपोआप उठावयास होते. आमची ही तक्रार आहे की सकाळी आम्हाला लवकर जाग येत नाही. त्याचं कारण आम्ही जास्त वेळ रात्री TV पाहत बसलेले असतो. आहार म्हणजे पेय आणि खाद्य असे दोन्ही प्रकार. किंबहुना भोज्य, पेय, लेह्य व चोष्य
असे चारही प्रकार आहाराच्या एकूण मात्रा व सात्विकता ठरविण्यासाठी लक्षात घ्यावेत. आता 17वा अध्यायातील श्लोक 8 पाहिला सात्विक आहाराचा, 9 पाहिला राजसिक आहाराचा आणि आता 10वा पाहू तमोगुण वाढविणारा. काय म्हणतात भगवंत? यात यायम गतरसम पूती पर्युषितंच यत् उच्छिष्टम अपि चोमेध्यम भोजनम तामसप्रियम. अध्याय 17 श्लोक 10. निद्रा, आळस, प्रमदादी वाढवणारा व आत्मस्वरूपापासून दूर नेणारा आहार हा तामस आहार म्हणून सांगितला आहे. जे भोजन विटलेले, रस रहित, दुर्गंधीयुक्त, शिळे, उष्टे तसेच बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, पान, भांग, गांजाची चिली, मद्य व मांसाहारासारखे अपवित्र आहे ते तामस मनुष्याला प्रिय असते. एकादशी संदर्भात साबुदाणा तामसिक आहे. तामसिक आहार पूर्णतः वर्जित करणे आत्मानुभूती प्राप्त्यर्थ अत्यावश्यक आहे. शेती करताना रासायनिक खते व रासायनिक जंतुनाशके यांच्या वापरामुळे शेती उत्पादनातील धान्ये, कडधान्ये, भाज्या व फळे यातील दूषितता, अशुद्धता वाढते, अर्थात तमोगुण वाढतो. त्यामुळे रासायनिक खताऐवजी कंपोस्ट खत, शेणखत, जैविक खत याचा वापर करण्याद्वारे तसेच रासायनिक जंतुनाशकाऐवजी गोमूत्रकादिकांचा वापर करण्याद्वारे ऑर्गॅनिक फार्मिंग द्वारे केलेल्या शेतातील उत्पादनाचा वापर करावा. हे शक्य होईपर्यंत फळे, भाजीपाला विपुल पाण्याने स्वच्छ धुवून वापरावा. आहाराद्वारे जसे शरीर म्हणजे शरीरातील पचनादी विविध संस्था, विविध अवयव, स्नायू, अस्थि इत्यादी बनत असतात, त्याप्रमाणे अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा आहाराद्वारेच बनत असते, परिणामास पावत असते. राजसिक आहार काम, क्रोध, लोभ, मनाचे चांचल्य वाढवतो. तामसिक आहार निद्रा, आलस्य, प्रमाद, मोह वाढवतो. सारांश राजसिक तामसिक आहार हा खाणाऱ्याची आसुरी संपत्ती वाढवतो व आत्मस्वरूपापासून दूर नेतो. सात्विक आहार तर विस्ताराने सांगितल्याप्रमाणे आत्मस्वरूपाजवळ नेतो. त्यामुळे आहार तयार करतानाची शुचिता, तयार करणाऱ्याची शुचिता, मनोभूमिका, पूजा करून नैवेद्य दाखवून आहाराचे प्रसाद म्हणून सेवन करणे, कुटुंबातील सर्वांनी एकत्र व खेळीमेळीने जेवणे, जेवण सुरू करण्यापूर्वी सहनाववतू सारखा एखादा श्लोक म्हणणे, जेवण सुरू करताना भगवंताला मनापासून जेवण्यात बोलावणे, शांत मनाने व पूर्ण लक्ष जेवणात ठेवून हळूहळू भरपूर चावून जेवणे या बाबीसुद्धा आहाराद्वारे प्राप्त होणाऱ्या सत्वगुणात वृद्धी करतात. प्रस्तुत ओवीच्या परिच्छेद 2 प्रमाणे दशमी ते द्वादशी या 3 दिवसाची एकादशीच्या उपवासाच्या दिनचर्या, अजपाजप नंतरच्या परिच्छेदामध्ये सांगितल्याप्रमाणे इतर दिवशी अल्प प्रमाणात खाऊन पूर्ण संतुष्ट देणारा सात्विक आहार घेणे, त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या सात्विक ऊर्जेद्वारे निष्काम कर्माची भरपूर उभारी करणे, दररोजचे प्रस्तुत ग्रंथाच्या वाचनाद्वारे ज्ञान मिळविणे, ज्ञान भक्ती आधारित रोजचा प्राणायाम ध्यानाभ्यास करणे, अशा रीतीने कर्म, ध्यान, भक्ती व ज्ञानाचा समन्वय साधावयाचा आहे. या समन्वयाने मनाची चंचलता कमी होते. अजपाजप मधून सहजतेने सुरू राहतो. शरीरातील पुष्कळ ऊर्जा म्हणजे कॅलरीज मनातील अनावश्यक विचाराचे चक्र सुरू ठेवण्यात खर्च होतात. ती ऊर्जा वाचते. साहजिकच कमी अन्नात भागावयास लागते. सुचक्र सुरू होते. अखेरीस कमी अन्न हा स्वभाव होतो. चित्तशुद्धी होत जाते. मनात नगण्य विचार, बुद्धी स्थिर सूक्ष्म झाली की शांतीची प्रतीती येते. चिदाकाशाचा प्रत्यय येतो आणि कालांतराने आत्म्याचा आनंद प्रतिस्थितीने सुरू होते. या क्रमाने आत्मानुभूती प्राप्त होईपर्यंत रसनेंद्रियावर ताबा ठेवणे ही साधना असते. आत्म्याच्या अनुभवानंतर इतर इंद्रियाप्रमाणे रसनेंद्रियसुद्धा रसापासून निवृत्त होते. हे स्थितप्रज्ञाचे लक्षण असल्याचे माऊली आता पुढे आपल्याला सांगणार आहेत. तोपर्यंत पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की
जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर श्रोत्यांनी ध्यान करणे अभिप्रेत आहे आणि त्याकरता माऊलीच्या कोणत्याही ओवीवर जरी आपण आपलं लक्ष केंद्रित केलं आणि ध्यानासाठी ती ओवी निवडली तर आपल्याला ध्यान करता येईल, ध्यान आपलं लागेल, कारण आपली निष्ठा माऊलीवर आहेच आहे. आणि म्हणून माऊलीचं स्मरण करून आताच्या वाणीला विराम देतो. माझी माऊली.